सर्वांच्या आशीर्वादानं विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये पाचव्यांदा मी परत आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी निवडून आलो आहे। मी नेहमी सांगत असतो की सत्काराचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं त्याला माझा विरोध होता। सत्काराच्या कार्यक्रमापेक्षा आढावा जर बैठक ठेवली असती संजीव भाऊ तर तुम्ही वाचलेल्या कवितेचं काहीतरी अर्थ निघाला असता। परंतु उत्तम मामा ठवकरनी आग्रह केला की नाही अगोदर सत्कार करू नंतर दुसरा सत्कार करू। खर तर भरभरून मतदान रूपी आशीर्वाद दिग्रज दारवा नेर मतदारसंघातल्या जनतेने मला दिलेला आहे। मी नेहमी सांगत असतो की पूर्वीच्या 4 निवडणुकांच्या ऋणाची भरपाई या आयुष्यात मी कधी करू शकत नाही आणि आता 5व्यांदा निवडणुकीमध्ये परत मतदान रूपी आशीर्वाद आपण सर्वांनी दिला। त्या ऋणामधून मी कधी मुक्त होऊ शकत नाही। आपल्या सर्वांच्या ऋणात राहून आपल्या सर्वांसाठी चांगलं काम करत राहणं ही माझी आता जबाबदारी आहे, याचं भान मला आहे। खरं तर मला असं वाटतं की आतापर्यंत जेवढं काम मी करत होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जोरानं काम जोमानं काम करण्याची गरज आता मला आहे। त्यामध्ये परत मंत्रिपदाची संधी सुद्धा मला या ठिकाणी मिळालेली आहे आणि अजून चांगलं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न माझा राहणारच आहे। आता या सत्कार सोहळ्याला खऱ्या अर्थानं काय उत्तर द्यायचं हे मला समजत नाही। खर तर माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा आणि खर तर भावनिक क्षण सुद्धा हा आहे। एक एक चेहरे मी पाहतोय जेव्हा दिग्रस मधून आलो, जे माझे सहकारी होते खर तर त्या काळामध्ये दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस करून माझ्यासाठी ज्या पद्धतीने राबत होते कष्ट घेत होते आणि या निवडणुकीमध्ये मी पाहिलं की उमेदवार संजय राठोड नाही तर उमेदवार आम्ही आहोत अशा पद्धतीनं काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दिसले। निवडणुका याच्या पूर्वी सुद्धा मी लढलो 4, पण त्या 4 निवडणुकीचा अनुभव आणि या निवडणुकीचा अनुभव नक्कीच वेगळा आहे। आणि म्हणून मला अनेक गोष्टी जगजाहीर बोलता येणार नाही, परंतु कृतीमधून नक्कीच त्या गोष्टी मी भविष्यात करणार आहे। कार्यकर्त्याच्या संदर्भात खऱ्या अर्थानं आता माझा जो शब्दच नाही। एक एक कार्यकर्ता कधी एवढ्या वर्षापासून तो माझ्या सोबत राहिला, कधी कधी माझ्या मनात येते की मी कधी त्याची चौकशी केली नाही, कधी तो कशा राहतो, कधी कशा पद्धतीने जगतो, कशा पद्धतीनं त्याच्या घरामध्ये मुलं बाळाचं कसं होत असेल, शिक्षणात काय त्याचे मुलं बाळ असेल हे कधी पाहिलं नाही। आणि म्हणून ही निवडणूक अनेक गोष्टीनं अनेक बाबीनं मला वेगवेगळ्या अर्थानं शिकण्यासारखी होती। तरी मात्र भरभरून आशीर्वाद खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जनतेने मला दिला। या निवडणुकीमध्ये एक नवा संघर्ष सुद्धा आपण सर्वांनी पाहिला की या निवडणुकीमध्ये जातीपातीचं राजकारण पेरलं गेलं। या निवडणुकीमध्ये खोटं बोलण्याला फार महत्व दिलं गेलं। प्रास्ताविक भाषणामध्ये सुरेंद्र भाऊ आणि अरविंद भाऊ बोलत होते की असा विकास केला तसा विकास केला, विकास सर्व झाकून ठेवला गेला, कोणी पाहिलं नाही विकासाच्या गोष्टी।
फक्त तेलंगणाचा माणूस आमच्या घरापर्यंत कसा येतो, कोण येतो याच्याकडे बऱ्याच राजा लक्ष होतं. परंतु ठीक आहे, हे सर्व जरी असेल तरी 1,42,000 मतं सुद्धा ही काही कमी नाही. कारण माझ्या प्रत्येक निवडणुकीत ही मतं वाढत चाललेली आहे आणि ही सर्व मतं खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी दिलेली आहे. आता एक महिला आघाडीची आमची भगिनी बोलली की भाऊ तिकडे पैसा होता आणि इकडे आपला कार्यकर्ता होता. हेच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की पैसा चालला नाही. खरं तर मी सांगेन नंतर, आम्ही माहिती घेतली किती पैसा खर्च केला गेला विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडून. विश्वास बसत नाही, मलाही विश्वास बसत नव्हता. एवढा प्रचंड पैसा फक्त या ठिकाणी मला पराभूत करण्यासाठी वापरला, तरी मात्र तो पैसा चालला नाही. परत मला जनतेने सेवा करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. मी असा कार्यकर्ता आहे की मी लोकसेवेला खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला कदाचित असं वाटतं की आपली सर्वांची साथ, भक्कम साथ या निवडणुकीमध्ये मला मिळाली. मी नेहमी सांगत होतो भाषणामध्ये की माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा छोटा आहे का मोठा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, हे मी कधी पाहिलं नाही. त्याचं काम कसं करता येईल. आता दादा जसं बोलले की त्याच्या चेहऱ्यावर मला आनंद माझ्या सेवेनं कसा निर्माण करता येईल, हाच प्रयत्न खऱ्या अर्थानं मी एक लोकसेवक म्हणून, तुमचा सेवक म्हणून केलं. एक ड्युटी जशी माझी राहते त्या पद्धतीनं गुरुवार आला की मी नेर, शुक्रवार आला की दिग्रज, शनिवार आला की दारवा, आणि मग त्या पद्धतीनं आठवड्यातले पूर्ण दिवस लोकांचं काम, विकासाचे काम हे करण्याचा प्रयत्न मी केला. परंतु आता या सर्व गोष्टी करताना लोकांची जी साथ आहे तिथं मला मिळाली. परंतु काही असे चेहरे सुद्धा लक्षात आले की ज्या लोकांकडून मी अपेक्षा केली होती की नाही की खऱ्या अर्थानं हे सर्व काम पाहिल्यानंतर कोणत्याही पद्धतीच्या अफवा जरी आल्या तरी एक कार्यकर्ता म्हणून संजय राठोडच्या पाठीमागे आम्ही राहिलो पाहिजे. जी भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती पण तशी भूमिका घेतली नाही. आणि म्हणून आता थोडस कामामध्ये बदल तर मी करणारच आहे. कारण काहीतरी चमत्कार केल्याशिवाय नमस्कार करत नाही. एक कोणीतरी मला आलं की आता ड्रेस कोड बदलून टाकला नाही भाऊ. मी म्हणलं फक्त कपडेच नाही बदलवले, आता सर्वच बदलवणार आहे भाऊ. फक्त आरोग्य आमचं काम ऑपरेशन केलं ना तुमचं. आरोग्य सेवेत आरोग्य सेवा आमचं ब्रीद वाक्य आहे. बस बस चालूच राहणार. हे सर्वांसाठी नाही हो, काही लोक जे आहेत त्यांच्यासाठी, जे आता त्या संजय शिवपुडेनं कवितेमध्ये नाव घेतले ना त्यांच्यासाठी आहे. परंतु या निवडणुकीमध्ये मी खऱ्या अर्थानं आपण जे म्हणता जनतेची सेवा मी करतच राहणार आहे. जे आहे ते चालूच राहणार आहे. परंतु कुठेतरी मापदंड लावा लागेल की नाही. ठीक आहे, आता मी त्या गोष्टीवर बोलणार नाही, ते सर्व आम्ही ठरवणारच आहे. परंतु विरोधकांना जो माझ्या संदर्भामध्ये या ठिकाणी जे खोटं नेगेटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी पसरवल्या, निर्माण केल्या, मला दुःख वाटलं की कधी कोणतं काम करताना एकही असं उदाहरण सांगा मला. दादा आपण पाहता सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रश्न घेऊन, विकासाचे प्रश्न घेऊन मी या ठिकाणी काम केलं. हिंदू असेल, मुस्लिम असेल, आमचा बौद्ध बांधव असेल, 18 पगड जातीचे लोक असेल, जे जे म्हणतील त्या सर्व लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघात मी चाललो. मग कोणीतरी येतो निवडणुकीच्या वेळेस काहीतरी वेगळं सांगतो. लोकसभेत झालं
अनेक लोक बोलले की भाऊ लोकसभेत झालो, विधानसभेत आम्ही काही करणार नाही, तुमच्या सोबत राहू. पण तसंही नाही झालं. जे करायचं तेच केलं. आणि म्हणून अनेक वेदना आणि वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष करणारी ही निवडणूक आहे. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारखी निवडणूक आहे. आतापर्यंत सबका साथ सबका विकास होता. आता काय जिसका साथ म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे विरोधक काहीतरी सांगतात आणि म्हणून काहीतरी ऐकायचं आणि त्या पद्धतीनं काम करायचं. अशा पद्धतीच्या निवडणुकीमध्ये मी अनेक गोष्टी पाहिल्या. बऱ्याच गोष्टी मला काही सांगता येणार नाही. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगताना मी एवढंच प्रामाणिकपणे सांगतो की विकासाचं जनतेशी संवाद जसं आपण म्हटलं ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं हे तर चालूच राहणार. खर तर 20 वर्षाच्या काळामध्ये मी सांगत होतो की किती कोटी हजार कोटीचे काम मी आणले. आता दादा थोडस ओझरचा उल्लेख केला की ज्या खात्याचा मी मंत्री आहे जलसंधारण खातं, हे काही मामूली खातं नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला 3 खात्याबद्दल विचारलं होतं. आरोग्य खात्याबद्दल विचारलं होतं, ट्रान्सपोर्ट म्हणजे परिवहन खात्याबद्दल विचारलं होतं, शालेय शिक्षण बद्दल विचारलं होतं. पण मी निवड केली जलसंधारण विभागच माझ्याकडे ठेवा. का बऱ्याच लोकांना माहित नाही मायनर एज्युकेशन जलसंधारण मध्ये काय. वर्षभरात 25,000 कोटी रुपयाचं खऱ्या अर्थानं बजेट असलेलं खात्याच्या माध्यमातून जे माझे स्वप्न आहे. मी काही घरामध्ये आणि शेतकऱ्याच्या ग्रामीण भागामध्ये जे मी नेहमी भाषणात सांगतो की घराघरात आनंद आणि समृद्धी आणेन. म्हणजे घरात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी काही मी प्रत्येक घरात काही देणार नाही, परंतु त्यासाठी जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यासाठी जे काही काम मला करायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते चांगलं काम मला या खात्याच्या माध्यमातून करता येईल. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे की मध्ये माझ्याकडे फूड आणि ड्रग म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबदारी होती. मी बदलून घेतली आणि हे खातं घेतलं. आणि आज तुम्हाला हे काम दिसणार नाही, परंतु आता दादाला मी अनेक गोष्टी सांगत असतो. त्यांनी उल्लेख केला की आपल्या या विदर्भामध्ये प्रामुख्याने 5,000 कोटी रुपयाची कामं मी मंजूर केली खात्याच्या माध्यमातून. आणि आपल्या नेर दारवा दिग्रस मध्ये 1,000 कोटी रुपयाची कामं मंजूर केली. एकही नाला मी सोडला नाही. सर्व नाल्याचं खोलीकरण काम होणार आहे. नाले खोलीकरण करून बंधारे होणार आहे. नवीन धरणं, छोटे धरणं, 600 हेक्टरच्या आतमधले सर्व धरणं हे माझ्या खात्याकडे येतात. मोठे धरणं हे जलसंपदा विभागाकडे येतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या खात्याच्या माध्यमातून मग आदर्श गाव योजना असेल, जलसंधारण काम असेल, आता मी पाणलोट यात्रा काढतो आहे. आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या खात्याच्या माध्यमातून मी टार्गेट ठेवलेलं आहे की महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करायचा, महाराष्ट्र टँकर मुक्त करायचा आणि पूर्ण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं जलयुक्त शिवारापासून सर्व झंझावात येणाऱ्या काळामध्ये माझ्या खात्याच्या माध्यमातून आणि माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी मी करणार आहे. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना सांगताना मी एवढंच म्हणणार आहे की तुमचा विश्वास हीच माझी प्रेरणा आहे. शेवटी मतदारसंघातली जी माणसं आहेत ती कुटुंबातली माणसं आहे. मी नेहमी मतदारसंघाला परिवार मानलेला आहे. आणि मतदारसंघाला खऱ्या अर्थानं प्रेरणा मानत असताना महाराष्ट्रामध्ये काम करताना आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि मतदारसंघात सुद्धा ज्या पद्धतीनं माझं लक्ष पूर्ण होतं, ज्या ज्या गोष्टी मी करत होतो, मी सुरुवातीला सांगितलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त काम सर्व क्षेत्रात सामान्य माणसाच्या सामाजिक बांधिलकी जोपासण्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवून त्या ठिकाणी मग ते आरोग्य तर माझी आवड आहे. आरोग्याच्या संदर्भात तर मी नेहमी कामच करत राहतो, परंतु त्याच्यासोबत अनेक अशा गोष्टी खऱ्या अर्थानं अरविंद भाऊ मिश्रांनी भाषणात जसं सांगितलं त्याच्या कितीतरी पटीनं आम्ही अजून
वेगळे कार्यक्रम घेऊन लोकांच्या सेवेसाठी उतरणार आहोत आणि हे पुढ्या दिवसात आम्ही चालू करणार आहोत, जोमानं काम करणार आहोत. कधी सेवेमध्ये खंड या ठिकाणी थोडंसं आता लोक बोलायला लागले होते की भाऊ येऊन नाही राहिले, भाऊ येऊन नाही राहिले. आता मलाही थोडंसं ब्रेक, कारण शांततेत बसून चिंतन मंथन कोणत्या भूतवर मागा आहोत, काऊन मागा आहोत, कुठे समोर आहोत, काऊन समोर आहोत, बरोबर आहे. ह्या सर्व गोष्टी विरोधकाने विरोध केला तर मला काही वाटत नाही, हो तो विरोधकच आहे, त्याची भूमिका अगोदर आहे. परंतु सोबत राहून जर एखाद्या माणसानं हे केला तर थोडंसं चिंतन मंथन करावं लागते. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे की हे सर्व करायसाठी थोडासा वेळ लागला, परंतु परत जोमानं या ठिकाणी पूर्ण आमची टीम घेऊन लोकांच्या सेवेसाठी आम्ही उतरणार आहोत. आणि मी तुम्हाला सर्वांना माहित आहे, मी पोकळ आश्वासन देत नाही, मी हे कृती करत असतो. आणि म्हणून बोलण्यापेक्षा करून दाखवणं हा माझा स्वभाव आहे. विकास कामही करून दाखवणं आणि संजय चोपडेने जी कविता वाचली त्याच्यातल्या गोष्टी सुद्धा करून दाखवणं. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगताना अनेक गोष्टी या ठिकाणी मी परत सांगू शकतो. बरेच मुद्दे आहेत, वेळ भरपूर झालेला आहे, परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं जनतेची काम करताना या ठिकाणी माझ्यासोबत आवश्यक आहे. आणि कार्यकर्ते सुद्धा खरं तर माझ्यासाठी झटणारा हा कार्यकर्ता सर्व दृष्टीनं मजबूत कसा होईल हा सुद्धा, म्हणजे फक्त आमचाच नाही ना भाऊ, आपला युतीतला. आता माझ्याकडे तिन्ही पक्ष सांभाळण्याची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे माझ्यावर आपण काही चेहऱ्यावर कारण अनेक वेळा माझं सहकार्याकडे दुर्लक्ष झालं. हे ठीक आहे, आता थोडं होते, परंतु आता सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या पाठिंब्यानं सर्वांच्या आशीर्वादानं या मतदारसंघाचा विकास आणि बाकी सर्व गोष्टीनं विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा राहणार आहे. मंत्रीपद खरं तर अधिकार आहेत, मान सन्मान आहे, हे तर आहे, परंतु जबाबदारी सुद्धा आहे. आज जो विश्वास माझ्यावर दाखवण्यात आला, कारण अनेक गोष्टी होत्या, परंतु या सर्व गोष्टीच्या माध्यमातून एक विश्वास माझ्यावर आहे, ती जबाबदारी आहे. त्या जबाबदारीवर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी काम करणार आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याच्या तुम्हाला अनेक घटना मी सांगू शकतो, आता पण त्या गोष्टीत मी जाणार नाही, भरपूर वेळ झालेला आहे. परंतु आपल्या सर्वांना या ठिकाणी आता दादा बोलले की पोरादी प्रकल्प, विश्वास आहे म्हणूनच 750 कोटी रुपये एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रोजेक्टला सरकार मंजुरी देतो. याच्यावरून खऱ्या अर्थानं आपल्या भागात पोरादेवी जरी मतदारसंघात येत नसेल तरी बाजूलाच आहे, परंतु धामणगाव देव आहे, तिकडे फकीरजी महाराज संस्थान आहे. परंतु यासोबतच खऱ्या अर्थानं आता हे ठीक आहे, पायाभूत सुविधा मी करतोच आहे, परंतु आता रोजगाराच्या संदर्भात खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये माझी भूमिका राहणार आहे. कारण आपल्या मतदारसंघामध्ये आपण सर्वजण जाणता की समाजातला प्रत्येक घटक त्याच्यासाठी मी सातत्यानं काम करत असतो. विद्यार्थ्यापासून अरविंद भाऊंनी आता सांगितलं की विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं त्यांना साहित्य वाटप करणं असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं असेल, लायब्ररी नवीन काढणं असेल, महिलांसाठी खऱ्या अर्थानं वेगवेगळे प्रकल्प राबवायचे आहेत. मधल्या काळात थोडेफार राबवले, त्याला खऱ्या अर्थानं अजून मोठ्या पद्धतीनं त्या महिलांसाठी काम करायचं आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या संदर्भात आहेत वेगवेगळ्या गोष्टी, त्या काही मी सर्व सांगणार नाही. एक अजेंडा ठरवलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी मला करायच्या. परंतु याच्यासोबत बेरोजगार आपल्याकडे जे मुलं आहेत, खऱ्या अर्थानं मलाही दुःख वाटते की अनेक लोक कामाच्या शोधासाठी जेव्हा इतर जिल्ह्यामध्ये जातात, इतर राज्यामध्ये जातात, मग त्यांच्या हाताला काम कसं देता येईल हा अजेंडा या ठिकाणी माझा राहणार आहे. आणि आदरणीय जीवनदादा पाटील यांना माहीत आहे की वेगवेगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहे.